नगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन तरुणाला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी। या चौकशीमध्ये समितीने सदस्यांचा जबाब नोंदवलेला आहे। बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी येत्या 2 दिवसात संपणार आहे। महिला आणि बाल विकास आयुक्तांना येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये हा अहवाल मिळणार आहे। महिला आणि बाल विकास आयुक्तांना अहवाल दिला जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी येत्या 2 दिवसात संपणार आहे आणि त्यानंतर महिला आणि बाल विकास आयुक्तांना येत्या 1 ते 2 दिवसात हा अहवाल मिळणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। अक्षय, का अधिकचे अपडेट्स? बाल न्याय मंडळाचे जे सदस्य आहेत ज्यांनी अल्पवयीन तरुणाच्या बद्दल त्याला निबंध लिहून जामीन दिला होता, त्या सदस्यांची चौकशी जी आहे ती आता 1 ते 2 दिवसात संपणार असून त्याचा अहवाल जो आहे तो बाल व विकास मंडळाला येणार आहे। आणि हा अहवाल आल्यानंतर प्रशांत नारनवरे जे या संबंधित विभागाचे प्रमुख आहेत ते हा अहवाल जो आहे ते राज्य सरकारला देतील आणि त्यात जर काही आढळलं तर निश्चितपणे या सदस्यावर कारवाई होईल असं स्पष्ट माहिती जी आहे ती आता आपल्याला प्राप्त झालेली आहे। त्यामुळे सदस्याची चौकशी होणं गरजेचं होतं आणि 22 तारखेला ही चौकशी सुरू झाली आणि याचा अहवाल जो आहे तो आता येत्या 1 ते 2 दिवसात सादर होणार आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या माहितीसाठी। तर बाल न्याय मंडळाची चौकशी 2 दिवसांमध्ये संपणार आहे आणि त्यानंतर हा अहवाल सुपूर्द केला जाणार आहे। या चौकशीमध्ये समितीने सदस्यांचा जबाब नोंदवलेला आहे। महिला आणि बाल विकास आयुक्तांना हा अहवाल दिला जाणार आहे।